तर कसं काय यवतमाळकर माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला तर माहितच असेल आता नवरात्र संपली आहे आणि आता आहे विसर्जनाची तयारी। म्हणजे आता आपल्या यवतमाळमधील खूप साऱ्या मंडळांनी दसऱ्याच्या आधीच विसर्जन जे आहे केलेलं आहे। तर ज्या ज्या मंडळांनी विसर्जन केलेलं आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि हो, दसऱ्याच्या नंतर म्हणजे तब्बल 6 तारखेपर्यंत 6 ऑक्टोबर पर्यंत यवतमाळच्या नवरात्रीचं विसर्जन जे चालणार आहे। म्हणून माझ्या पेजला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आणखी तुमच्यासाठी बाकीचे मंडळ आहेत त्यांचं विसर्जन सोहळ्याचे व्हिडिओज वगैरे येणार आहे। तर जास्त वेळ न करता चला आजच्या व्हिडिओकडे। मित्रो, सुरुवात झाली आपल्या यवतमाळच्या आईच्या विसर्जनापासून। तुम्हाला तर माहितच असेल आपली जी आठवडी बाजारातली देवी आहे तोपर्यंत जोपर्यंत त्या देवीचं विसर्जन होत नाही किंवा ती देवी मंडळाच्या बाहेर म्हणजे मंदिराच्या बाहेर काढल्या जात नाही तोपर्यंत कुठल्याही मंडळ आहे ते विसर्जन करत नाही। तर सगळ्यात आधी आपल्या यवतमाळच्या आईचं विसर्जन होत असते दरवर्षीप्रमाणे। यावर्षी सुद्धा दसऱ्याच्या आधीच जे आहे आईचं विसर्जन झालं होतं, तुम्हाला दिसत असेल। आणि आता इथून जे आहे ना मी थोडासा आवाज कमी देतो, जे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जो साऊंड आहे व्हिडिओमध्ये जो मी रेकॉर्ड करताना जे आलेला आहे तोच मी तुम्हाला ऐकवतो। काही या प्रकारच्या मात्राची आरती वगैरे झाली होती आणि त्याच्यानंतर मात्राने निराशा बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर वगैरे जे ठेवलं झालं आणि त्याच्यानंतर इथे थोडंसं जे बँड वगैरे वाजवण्यात आलं होतं। मी त्याचीसुद्धा क्लिप्स ॲड केलेले तुम्हाला इकडे दिसत असेल। इकडे जे बँड्स वगैरे वाजून चालू होतं खूप जास्त गर्दी असते आपल्या यवतमाळच्या आईच्या विसर्जनाच्या वेळेस। आगमनाच्या वेळेस तर असते पण विसर्जनाच्या वेळेस सुद्धा खूप जास्त। यावर्षी माझ्याकडे एका मंडळाच्या 10-10, 12-12 क्लिपा देवीच्या आडव्या तिडव्या घुमवत्या खामोच्या पायाच्या डोक्याच्या इकडून तिकडून। आणि हो यवतमाळकर, यामध्ये मला काही जे मंडळ मिळाले तेच मी ॲड केलेल्या व्हिडिओमध्ये। खूप सारे जे मंडळ जे यवतमाळच्या आईचं जेव्हा विसर्जन वगैरे होतं ना त्यामध्ये खूप जास्त वेळ गेला होता, तर मी तिथेच होतो व्हिडिओ शूट करण्यामध्ये। तर खूप साऱ्या मंडळांचं विसर्जन जे आहे मदत झालं होतं, त्यामुळं मला जे मंडळ मिळाले ते ॲड केलेलं आहे। आणि यामध्ये असं झालं आहे की रात्रीचे 10 ते 10:30, 11 वाजले होते, म्हणून जे रात्री बँड आणि डीजेलासुद्धा परमिशन नव्हती, तर तो बँड आणि डीजेसुद्धा मधामधात तुम्हाला बंद दिसणार आहे। म्हणून काही फक्त माताराणीच्या मूर्त्याच तुम्हाला पाहायला मिळेल विसर्जन होताना। आता आलो मित्र आपण एकता मंडळाची महाकालीचं जे आहे ना ते विसर्जन पाहायला। तुम्हाला दिसत असेल इथे सुद्धा डीजे वगैरे होता। डीजे वगैरे प्रत्येक ह्याच्यात सुद्धा बँजो वगैरे, पण मी रात्रीच्या वेळेस शूट करायला गेलो होतो त्याच्यामुळे खूप जास्त जे डीजे आणि बँजो बंद झाले होते। या 2-3 मंडळाचे मी विसर्जन पाहिले आणि त्याच्यानंतर आपण आलो पुन्हा आठवडी बाजारामध्ये, कारण संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे मंदिराच्या समोरच जे आहे ना काही या प्रकारे टाकं बनवलेलं आहे। आणि टाक्याच्या समोरच तुम्हाला माहिती आहे की तसा पहाट वगैरे ठेवून असतं, ज्याच्यावर आहे ना स्वास्तिक वगैरे तुम्हाला काढून दिसत आहे। इथं त्याची पूजा वगैरे झाली असते। माताराणीला त्या पिंजऱ्यामध्ये समोरचा जो दिसत आहे त्याच्यामध्ये बसवून या पाटावर ठेवल्या जाते आणि त्याच्यानंतर आरती वगैरे होते शेवटची आणि त्यानंतर या पाण्यामध्ये आईचं विसर्जन होते। तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे जे आहे यवतमाळच्या आईचं विसर्जन होते। आणि हो, जर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक नसेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून बघा आता आठवडी बाजारातल्या देवीतलं म्हणजे आपल्या यवतमाळच्या आईचं विसर्जन।
यवतमाळकर विसर्जनाच्या वेळेस इथे एवढी गर्दी असते की इथं पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. तुम्हाला दिसत असेल किती लोकांची गर्दी आहे. ट्रॅक्टरवर वगैरे सुद्धा खूप जास्त लोक होते, त्याच्यामुळे तुम्हाला इथे देवी जे आहे पूर्ण पाहायला मिळत नाही आहे. पण त्यानंतर मातेला काही या प्रकारे पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येते. आणि हा पिंजरा खूप जास्त महत्त्वाचा, कारण खूप साऱ्या मंडळांनी तुम्ही बघितलं असेल, खूप बाहेरगाव जे तुम्ही इंस्टाग्राम वगैरेवर बघता की डायरेक्ट अशा पाण्यामध्ये ढकलून दिले जाते. परंतु या पिंजऱ्यामुळे माता राणीचं जसं चांगल्या पद्धतीनं जे विसर्जन केले जाते आणि खूपच बेस्ट जे थिंग आपल्या यवतमाळच्या नवरात्रीची आहे. तुम्हाला दिसत असेल ही आपल्या आठवडी बाजारातली आई, जिला तुम्ही गोल बंगल्यातली देवी, गोल बंगलेवाली मा किंवा आठवडी बाजाराची देवी, यवतमाळची आई, यवतमाळची महाराणी, यवतमाळची राणी अशा वेगळ्या वेगळ्या नावानं ओळखत असेल. आणि हो, हे नवरात्र आलं कसं आणि गेलं कसं हे तर मला तर समजलंच नाही. तुम्हाला सुद्धा तसंच वाटलं का? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. राहुल यादव का गाड़ी से मेरे देखो फटाफट ऐसा है, थोड़ा दूर रहिए, सावधानी रखिए। देखो दर्शन करो। जय अम्बे मां जय भवानी, जय अम्बे मां जय भवानी, जय अम्बे मां जय जय अम्बे मां जय भवानी, जय अम्बे मां जय भवानी, जय अम्बे मां जय भवानी, जय अम्बे मां जय भवानी। और नहीं देने का होगा रहमान आगे भैया, ये बेटा ये मिस्त्री सामने के ये गाड़ी के सामने टेम्पल के लिए ट्रेन द्वारा मिला है। देखो नीचे क्या डायरेक्शन दे रहे, देखो जोड़ो नीचे 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 आगे को वैसे देखो उधर साइड और जो डायरेक्शन दे रहे हैं नीचे को देखो। राहुल बराबर आना है। अच्छा हाँ आगे करो, थोड़ा थोड़ा आगे, आप ध्यान दें। हाँ कंटिन्यू, हाँ बराबर, बता नीचे 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 आने दो, थोड़ा नीचे आने दो, नीचे धीरे 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 धीरे। हाँ जय अम्बे मां जय भवानी, जय अम्बे मां जय भवानी, जय अम्बे मां जय भवानी। तर या पद्धतीने झालं आपल्या आठवडी बाजारातलं म्हणजे यवतमाळच्या आईचं विसर्जन. त्यानंतर आपण आलो होतो मेन लाईनमध्ये, पण इथं खूप जास्त वेळ झाला होता, जे गांधी चौक वगैरे आहे तिकडे, कारण सगळ्या मंडळांचे जे धुमाल होते, बँड होते किंवा DJ होते, बँजो होते, ते सगळे बंद करण्यात आले होते, कारण रात्री खूप जास्त वेळ झाला होता. म्हणून ज्यावेळेस जे ना खूप सारे बँड वगैरे बंद करण्यात आले. आणि नंतर थोडंसं जे पोलीसवाल्यांसोबत थोडासा वाद वगैरे सुद्धा झाला होता, पण ते मी आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहोत, त्याची गरजच नाही आहे. तुम्हाला दिसत असेल ही सुद्धा माता राणी जे चिंदे मूर्तिकार यांच्या घराजवळची जे चिंदे मूर्तिकार यांनीच बनवलेली आहे, त्या देवीचं सुद्धा विसर्जन झालेलं आहे. आणि खूप साऱ्या मंडळांचं जे विसर्जन यवतमाळकर कालात झालेलं आहे. जसं आपल्या मोठ्या मंडळांपैकी एक जर म्हटलं तर जे छोटी गुजरीमधलं एकता मंडळ आहे त्याचंसुद्धा वंजारी फैलामधलं वंजारी फैलामधलं 1-2 दिव्यांचं विसर्जन झालेलं आहे. त्यानंतर मी यवतमाळकर बालाजी दुर्गा उत्सव मंडळी या माता राणी ज्या बालाजी उत्सव मंडळाच्या जी देवी आहे तिचंसुद्धा विसर्जन झालेलं आहे. आणि हो, एक गोष्ट म्हणावी लागेल की बँड वगैरेला जरी बंदी दिली होती तरी पण खूप शांततेनं जे विसर्जन झालं, असं होत नसतं. पण यावर्षी खूप शांततेनं विसर्जन झालेलं आहे, कारण 12 ते 12:30 वाजेपर्यंत तरी शेवटच्या दिवशी परमिशन द्यायला पाहिजे असं तरी मला वाटते बँड वगैरेला, पण दिलेली नव्हती. म्हणून त्यामुळे तुम्हाला दिसत असेल हे सगळे बँड फक्त दिसायलाच असे तुम्हाला दिसत आहे, पण यांचं जे आहे आवाज वगैरे जे आहे पूर्ण बंद करण्यात आला होता.
यवतमाळकर ही आपल्या बालाजी मंडळाची देवी, जी आपल्या यवतमाळमधील जुन्या आणि मोठ्या मंडळांपैकी एक आहे. तुम्हाला दिसत असेल या माताराणीला सुद्धा जे बिना बँजो आणि याच्यात नेण्यात आलं, जे धुमाळ वगैरे ते होतं, परंतु वेळ खूप झाला होता आणि वेळ जास्त पण नव्हता झाला, 10-15 तास झाले असेल तेव्हाचीच शूट केलेलं आहे मी. पण तरी पण तिथे ज्यांना बँड वगैरेला परमिशन नव्हती, म्हणून शांततेत जय माताराणीचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. म्हणजे छोट्या गुजरीतली माताराणी हिचं सुद्धा विसर्जन शांततेनं करण्यात आलं, कारण वेळ झाला होता. मला तरी असं वाटते की नवरात्रात सुद्धा तरी ज्या परमिशन द्यायला पाहिजे जास्त वेळची, कारण रोज रोज तर यवतमाळला डीजे बँड वाजत नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा.